भारत माता की। आपण सर्वांनी भारत मातेची जय जयकार करताना, जयकारा करताना, जयघोष करताना शक्तीने हात वरती करायचा आहे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। या मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे कर्तबगार, तडफदार, राज्याचे नेते व ज्यांचीही चंद्रपूर जिल्ह्याशी कर्मभूमी म्हणून नातं आहे, असे या राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता जनसेवेचं व्रत घेऊन उपमुख्यमंत्री या पदाच्या माध्यमातून सेवा करणारे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245। भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे कर्णधार, कुशल संघटक, ज्यांच्या पायाला भिंगरी लागली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळेजी, ओबीसी आयोगाचे आदरणीय अध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री श्री हंसराज भैया हिरजी, जिल्ह्याचे कुशल कप्तान देवराव भोंगलेजी, महानगराचे कर्णधार श्री डॉक्टर मंगेश कुलवाडे जी, विधानसभेचे आमचे सहकारी युवा नेते आमदार कीर्तिकुमार भांगडिया, दुसरे सहकारी विधानसभेतले आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार, आर्णी विधानसभेचे आमदार डॉक्टर संदीपजी धुर्वे, माजी आमदार श्री अतुल भाऊ देशकर, मान्य माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार आशीष देशमुख जी, माजी आमदार परिणयजी फुके, माननीय माजी आमदार सुदर्शनजी दिमकर, ज्येष्ठ नेते श्री हरीश शर्मा जी, प्रमोद भाऊ कडूजी, संध्याताई गुरनुगेजी, चंदन सिंग चंदेल जी, ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला, असे ओबीसीचे नेते श्री अशोक जीवतोडेजी, श्री रमेशजी राजूरकर, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व या सभेला मोदी जी के 9 साल देश के लिए बेमिसाल यासाठी एकत्रित झाले गया। इंदिरा गांधी व काँग्रेसनी ज्या हुकुमशाहीनी 25 जून 1975 ला आणीबाणी लावली, त्या आणीबाणी विरुद्ध, त्या आणीबाणीचं स्मरण करत पुन्हा अशी हिटलरशाही हुकुमशाही कोणी करणार नाही, यासाठी राष्ट्रभक्तीची मशाल प्रज्वलित करण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व वाघाच्या भूमीतून आलेल्या या माझ्या देशभक्त राष्ट्रभक्त कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम माननीय देवेंद्र फडणवीसजींचं या वाघाच्या भूमीमध्ये स्वागत करतो व स्वागत करताना शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की या महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणाऱ्या दुष्ट शक्तीच्या मायावी विचार पसरवणाऱ्या विषारी विचारांनी समाज बिघडवणाऱ्यांना लोकशाहीच्या आयुधाच्या माध्यमातून वाघासारखा पराक्रम करत लोकशाहीमध्ये यांचा पराभव करण्याची शक्ती तुमच्या नेतृत्वात शक्तिदायिनी माता महाकाली व भगवान अंचलेश्वर तुम्हाला देव। ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी मी प्रार्थना करतो। आज माननीय देवेंद्रजींनी न्यू आर्किटेक्ट ऑफ इंडिया या मी लिहिलेल्या पुस्तकाचं विमोचन केलं, लोकार्पण केलं, याबद्दलही मी मनापासून धन्यवाद देतो। इंग्रजी पुस्तकाचं विमोचन हे इंदोरमध्ये केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्री सोम प्रकाशजींनी केलं
आणि आज मराठी आवृत्तीचं विमोचन हे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात होते आहे। जेव्हा इंग्रजी पुस्तक मी जगातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना पाठवलं, मला मनापासून आनंद झाला की काही राष्ट्रप्रमुखांनी जेव्हा त्या संदर्भामध्ये उत्तरामध्ये पत्र दिलीत, माननीय मोदीजींचं कौतुक करताना जग थकत नाही हाही अनुभव मला घेता आला। विश्व गौरव देश नायक, गरीबों के मसीहा माननीय मोदीजींच्या हाती देशाची सत्ता दिली आणि या देशामध्ये 9 वर्षामध्ये जो बदल आपण बघतोय हा खरंच 9 साल बेमिसाल असा आहे। जिसने भारत की बंजर भूमि में उम्मीद की नदियां खोदी है, सुन लो सारी दुनिया वालों, उनका ही नाम मोदी है। सरकार कशी असावी याचं उत्तम वर्णन अर्थशास्त्री लोकांनी केलं। या संदर्भात पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्रामध्ये ज्यांनी चिंतन केलं, राज्यशास्त्राचे जे चिंतक होते त्या सर्वांनी लोकशाहीचं महत्त्व व्यक्त करत असताना 2 शब्दामध्ये लोकशाहीचं महत्त्व अधोरेखांकित केलं आणि हे लोकशाहीचं महत्त्व होतं, सरकार वह हो जो गरीबों की सुने, सरकार वह हो जो गरीबों के लिए सोचे। मी विश्व गौरव नरेंद्र मोदीजींच्या संदर्भात माननीय देवेंद्रजी बावनकुळेजी अनेक योजना सांगतील, पण जेव्हा मी योजनांची यादी करायला लागलो तेव्हा गरीबों के सम्मान में, किसानों के शान में, नारी से नारायणी तक, महिलाओं की आन बान में अगर कोई खड़ा है तो वो सिर्फ और सिर्फ नरेंद्र मोदी है, हा भाव आपण पाहिला। कोरोनामध्ये जेव्हा जग निशब्द झालं होतं, जगातल्या अनेक विकसित देशातल्या प्रमुखांना, पंतप्रधान असतील, राष्ट्रप्रमुख असतील, काय करावं समजत नव्हतं, तेव्हा विश्वगौरव नरेंद्र मोदी कर्मयोगाचा भाव घेऊन निश्चल मनाने 80 कोटी जनतेला मोफत 28 महिने धान्य देण्याचा संकल्प करत होते। अमेरिका सारखा देश आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी जेव्हा काहीही मोफत देण्याची योजना करत नव्हते, तेव्हा गरीबों के शान में मोफत धान्य देऊन माननीय मोदीजींनी एक निर्णय केला। 220 कोटी वॅक्सिन दिले। आज जगामध्ये एकमात्र देश आहे ज्यांनी मोफत वॅक्सिन दिले। 20 कोटी महिलांना 500 रुपये दिले। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर 22 लाख कोटी रुपयाचं वितरण केलं। 11.5 कोटी शौचालय बांधून पूर्ण केले। 3.22 कोटी पंतप्रधान आवास योजना बांधल्यात। 9.58 कोटी या ठिकाणी उज्ज्वला गॅस दिले। जय जवान जय किसान, त्या किसानासाठी 11.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राने 6,000 आणि आता देवेंद्रजीच्या नेतृत्वात राज्यांनी 6,000 12,000चा निर्णय केला। जनधन खाते 47.80 कोटी। आयुष्यमान भारत योजना, कधी ब्रिटनच्या योजनेबद्दल नॅशनल इन्शुरन्स हेल्थ पॉलिसी ही जगातली उत्तम पॉलिसी मानल्या जात होती, पण आज 50 कोटी जनतेसाठी आयुष्यमान भारत योजना ही जगातली एकमेव अद्वितीय योजना आहे। आणि इथंच आम्ही थांबलो नाही। देवेंद्रजींनी निर्णय केला की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता 1,50,000 वरून आता आम्ही सुद्धा 5 लाख रुपये केली। 10.25 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण दिलं। महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजीच्या नेतृत्वात एक पाऊल पुढे टाकत आता 2% राशी नव्हे 1 रुपयामध्ये पीक विमा दिला। असंघटित कामगार यांना 44.60 कोटी असंघटित, ज्यांचा हातावर पोट आहे, शेष नागावर पृथ्वी नाही, असंघटित कामगाराच्या मुठ्ठीवर ही पृथ्वी आहे। 44.60 कोटी असंघटित कामगारांना विमा दिला। एम्स तर एक होतं, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अटलजींनी 6 आणि माननीय मोदीजींनी 15-22 एम्स केले। मेडिकल कॉलेज 387 होते,
आज 596 209 ची वाढ झाली. सॉइल हेल्थ कार्ड 23 कोटींनी या ठिकाणी दिले. IIT 16 वरून 23 7 ने वाढली. ट्रिपल IIT 9 वरून 25 16 ने वाढली. IIM 13 वरून 20 7 ने वाढली. विद्यापीठ 723 वरून 1043 320 ने वाढली. गतिशक्ती हायवे 8 किलोमीटरचा हायवेचा वेग माननीय मोदीजीच्या नेतृत्वात गडकरींनी 36 किलोमीटर ते 38 किलोमीटर केला. आज जिथं जा तिथं मस्त रस्ते आहे. वंदे भारत ट्रेन असेल, रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून 9 पट रेल्वेचं बजेट वाढवलं. 2,40,000 कोटी या वर्षी रेल्वेच्या बजेटमध्ये ठेवले. अगोदर 74 एअरपोर्ट होते. 66 वर्षात 74 एअरपोर्ट, 9 वर्षात त्यामध्ये 74 एअरपोर्टची भर पडली. वॉटर वे 111 केले. 81 लाख बचत गटाचं सक्षमीकरण केलं. मुद्रा योजना, स्टँडअप योजना, स्टार्टअप योजना, नारी से नारायणी तक, आत्मनिर्भर भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका सम्मान. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ज्या ब्रिटननी आमच्यावर राज्य केलं, तो ब्रिटन सुद्धा सॉफ्टवेअर मागायचं असेल तर भारताचे पाय धरतो आणि सांगतो की आम्हाला तुमच्या वॅक्सिनचं सर्टिफिकेट देण्याचं सॉफ्टवेअर द्या. इथंच मोदीजी थांबले नाही. प्रभू रामाचं मंदिर असेल ज्याचा संबंध आता चंद्रपूरशी आहे. चंद्रपूरनी देशामध्ये जगामध्ये प्रभू रामाच्या मंदिरासाठी काष्ट पाठवण्याचं सौभाग्य कोणाला लाभलं असेल तर चंद्रपूरकर जनतेला लाभलं. जब भी प्रभु राम, बंधु लक्ष्मण, माता सीता और सेवक हनुमान जी जब भी गर्भगृह में दरवाजे को देखेंगे तो याद तो चंद्रपुर की करेंगे और चंद्रपुर की जनता को आशीर्वाद देंगे. 4 धामची यात्रा असेल, भगवान काशी विश्वनाथचं मंदिर असेल, उज्जैनचं मंदिर असेल, बौद्ध सर्किट असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ असेल, पायाभूत सुविधामध्ये काँग्रेसच्या 10 वर्षापेक्षा 2 पट नव्हे 2.5 पट निधी खर्च करण्याचं एक कार्य या देशाच्या प्रगतीसाठी केलं. 370 कलम हटवण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला. मला आठवतं की तेव्हा एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर फिरत होता. जेव्हा फारूक अब्दुल्लांना विचारलं की मोदीजी 370 हटा सकते हैं क्या, तेव्हा फारूक अब्दुल्लाचं हास्य बघा. रावण सुद्धा एवढा विराट हसला नसेल. रावणापेक्षाही असं हास्य होतं की रावण सुद्धा फारूक अब्दुल्लांना जर भेटला तर म्हणे, रस्ते में फारूक जी आप हमारे बाप लगते हो, क्या हसते थे. 370 मोदीजींनी 25 जन्म घेतले तरी हटणार नाही. 370 तर हटलंच, पण आता लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवला जातो आहे. जहां बॉम्ब के गोले फेंके जाते थे, हमारा भाई राहुल गांधी और बहन प्रियंका दीदी अब बर्फ के गोले फेंक रहे हैं. और चेहरे पे क्या हंसी है राहुल जी के, प्रियंका दीदी के. ये हंसी कांग्रेस के राज में कभी नहीं आ सकती. ये हंसी आ सकती है तो सिर्फ और सिर्फ मोदी जी के राज में आ सकती है. आज आम्ही इथे एकत्र आलोय. मी देवेंद्रजीला धन्यवाद देईल की या महिन्यातला एक महत्वाचा दिवस चंद्रपूर मध्ये दिला. देवेंद्रजी, हे खरं आहे की रावणाला हरवायचं होतं तर आर फॉर रावणला, आर फॉर रामनी हरवलं. कंसाला हरवायचं होतं तर के फॉर कंसाला, के फॉर कृष्णाने हरवलं. आणि सी फॉर काँग्रेसला हरवायचं असेल तर आणीबाणीची सभा सी फॉर चंद्रपूर मध्ये झाली. काँग्रेसचा पराभव निश्चित करण्याचा संकल्प घेण्यासाठी ही जनता आली आहे. हे फक्त भाषण ऐकणार नाही, बाजूला तुमच्याच खात्याचं ऊर्जा केंद्र आहे. आज ऊर्जा मंत्री म्हणून तुम्ही जी ऊर्जा द्याल, मला विश्वास आहे जिथं जिथं काँग्रेसनी अंधार जन्माला घातला तिथं तिथं प्रकाश या ठिकाणचे देशभक्त वाघाच्या भूमीतले हे पराक्रमी लोक केल्याशिवाय राहणार नाही. चायनाला वाटतं की मोदीजी हारना चाहिए, पाकिस्तानला वाटतं की मोदीजीचा पक्ष पराभूत झाला पाहिजे.
आतंकवाद्यांना वाटतं, कारण जेव्हा पुलवामाची घटना झाली, मोदीजी पत्रकार परिषदेत एकच वाक्य बोलले की चलो हम भी ऐसा देखेंगे, आणि नंतर पाकिस्तानच्या सीमेमध्ये जाऊन असं झोडपलं की आता टीव्हीवर आतंकवादी रात्री 2 वाजता मध्यरात्री झोपले असतानाही टीव्हीवर नुसतं मोदी आवाज आला तर एवढ्या वेगाने पळून जातात की चित्त्यापेक्षाही जास्त वेग कोणाचा, तर मोदीजीचं नाव ऐकल्यावर या बदमाश आतंकवाद्याचा. आज आतंकवादी सुद्धा हिम्मत करत नाही. पण आज दुर्दैवाने सत्तेचे भूके, सत्तेसाठी लाचार, साऱ्या विचारधारा सोडून एकत्र आले. अरे कितीही गटार गंगा एकत्र आल्या तरी शुद्ध पवित्र गंगा होऊ शकत नाही. वाघाला पकडण्यासाठी ताडोबाच्या जंगलात कितीही जनावर एकत्र झाले तर जब शेर दहाड़ेगा ना ऐसे फटे तक भागेंगे. आज या देशामध्ये काही राजकीय पक्ष एकत्र येत आहे. हे ढोंगी, हे संकल्प यांचा फक्त खुर्ची वाचवण्याचा आहे. ज्यांनी आणीबाणी लावली, ज्यांनी हिटलरशाही केली, ज्यांनी मोदीजींचा अवमान केला, ज्यांनी मौत का सौदागर म्हटलं, माननीय मोदीजींबद्दल नीच शब्दाचा उपयोग केला. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी मोदीजीवर प्रेम केलं. 2014 मध्ये 17 कोटी मतं दिली. 273 भाजपाचे शुद्ध खासदार आले. 2019 मध्ये आपण सर्वांनी 23 कोटी मतं दिली. आता 2024 मध्ये जेव्हा हे सत्तेचे उपाशी एकत्र येईल, मोदीजी हटवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे की माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात, बावनकुळेजीच्या नेतृत्वात चंद्रपूर लोकसभा असेल की चिमूर लोकसभा असेल, या ठिकाणच्या 6 विधानसभा असेल की गडचिरोलीच्या 3 विधानसभा असेल, आम्ही सर्वांनी विकासासाठी, राष्ट्रभक्तीसाठी मतदान करायचं आहे. संकल्प एकच आहे की प्रधानमंत्री हे माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी झाले पाहिजे. चाहे बरसात आहे, चाहे आंधी आहे, कि अमेरिका में जाके देश का अपमान करने वाले झूठा गांधी आए. आमचा संकल्प जीतेंगे मोदी जी ही, जीतेंगे मोदी जी ही. हा अहंकार नाही, हा संकल्प आहे भारत मातेच्या विकासाचा. हा संकल्प आहे भारत देशाच्या प्रगतीचा. हा संकल्प आहे या देशाला विश्वगौरव करण्याचा. सत्याच्या या युद्धात, जेव्हा धर्माचं युद्ध आहे, जेव्हा विकास विनाशाचं युद्ध आहे, जेव्हा प्रगती अधोगतीचं युद्ध आहे, तेव्हा चंद्रपूरकर जनता, या चंद्रपूर जिल्ह्यातील जनता सत्याच्या बाजूने उभी राहील, धर्माच्या बाजूने उभी राहील, प्रगतीच्या बाजूने उभी राहील, विकासाच्या बाजूने उभी राहील. पण आज तर संकल्प आहे, एकदा शक्तिदायिनी माता महाकालीचं स्मरण करा, भगवान अंचलेश्वराचं स्मरण करा. मनातल्या मनात प्रतिज्ञा घ्या, मनातल्या मनात शपथ घ्या की माझी जात कोणती असेल, धर्म कोणता असेल, वंश कोणता असेल, पंथ कोणता असेल, रंग कोणता असेल, उंची कोणती असेल, वय कोणतं असेल, वजन कोणतं असेल, पण माझं गोत्र भारत माता आहे. आणि भारत मातेचा जो खरा सुपुत्र आहे, विश्वगौरव जननायक माननीय नरेंद्र मोदीलाच माझं मतदान जाईल. मी आपल्याला एकदा माननीय मोदीजींना, बावनकुळेजी जेव्हा चंद्रपूरच्या सभेची कॅसेट पाठवेल तेव्हा मोदीजींनाही वाटलं पाहिजे की मी 18 तास काम करतो, 9 वर्षात 1 दिवस सुट्टी घेतली नाही, दीपावली भी मनाई तो सीमा पे जाके मनाई, शांति से. जब सारी विरोधी पार्टियां गंदे शब्दों का इस्तेमाल कर रही थी, उस समय में भी मैं देश का गौरव बढ़ा रहा था, देश का विश्व गौरव बनाने के लिए काम कर रहा था. एक ही हात प्रतिज्ञेविता राहता कामा नये. फक्त त्याला सूट आहे ज्याचा हात
हा वरती होऊ शकत नाही। जिसका हाथ सनी देओल से 2.5 किलो से भी बहुत ज्यादा है, हाथ की शक्ति चली गई है, अब तुम्हारे हाथ की शक्ति जाना नहीं चाहिए। एकदा सर्वांनी मूठ बंद करायची आहे, आकाशात मूठ वरती न्यायची आहे, मनात संकल्प करायचा आहे कि माननीय मोदी जी आगे बढ़ो। तुम्ही सांगायचं आहे कि हम मोदी जी आगे बढ़ो, हम आपके साथ है। विश्व गौरव, देश गौरव, जननायक मोदी जी आगे बढ़ो। विश्व गौरव, देश गौरव, जननायक माननीय मोदी जी आगे बढ़ो। माननीय मोदी जी आगे बढ़ो। ही फक्त मूठ वरती केली नाही, मनातल्या मनात शपथ घेतली आहे, चूक करायची नाही। आता निवडणुकीत काय नाही, एक झटका ईवीएम मशीन को मोदी जी के कमल का वोट देना। और जो कांग्रेस ने आनी बानी लगाकर इस देश का खून पिया है, जिस आनी बानी लगाकर जबरदस्ती से नसबंदी की है, जिन कांग्रेसियों ने सगे भाई बहन को एक ही खटिया पे कपड़े उतार के सुलाया है, चुनाव में उनके कपड़े उतारना का हमारा संकल्प है। बहुत बहुत धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।